नमस्कार बालमित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे अंतर्गत ऑनलाईन शिक्षण वर्गात सर्वांचे सहर्ष स्वागत। ध्यास आमुचा गुणवत्ता। आज आपण इयत्ता चौथीतील मराठी विषयातील होय मी सुद्धा हा पान नंबर 76, 77 व 78 वरील राजीव तांबे ह्यांचा पाठ शिकणार आहोत। यासाठीची अध्ययन निष्पत्ती आपणासमोर आहे। माझा परिचय। मुलांनो, या समोरील चित्रात तुम्हाला काय दिसत आहे? आजीबाई मुलांना गोष्ट सांगत आहेत किंवा मुलांशी गप्पा मारताना दिसत आहेत। तुमची आजी देखील तुमच्याशी गप्पा मारते ना? रोज संध्याकाळी छान छान गोष्टी सांगते आणि मग तुम्ही झोपी जाता। याप्रमाणेच आजीसारखंच आजोबा देखील मुलांना गोष्टी सांगतात। हे पहा, या चित्रातील आजोबा आपल्या सगळ्या नातवंडांना बाजूला घेऊन काहीतरी सांगत आहेत, गोष्ट सांगत आहेत। या अशा गोष्टींमधूनच मुलं शिकत असतात। त्यांना आपल्या जीवनातील वेगवेगळे अनुभव आजी आजोबा, आई किंवा दादा, आपले मोठे वयस्क मंडळी सांगत असतात। त्यामुळे अशा गोष्टी लक्षात ठेवून आपल्या पुढील जीवनामध्ये आपण कसे वागायचे हे मुले ठरवत असतात। आज आपण याप्रमाणेच या होय मी सुद्धा या पाठातून काहीतरी शिकणार आहोत। या पाठातील मुलगा देखील आपल्या आईच्या जीवनातील काही अनुभव स्वतःच्या जीवनात अनुभवतो आहे आणि शिकतो आहे। चला तर मग आज आपण इयत्ता चौथीतील मराठी विषयातील होय मी सुद्धा हा 22वा पाठ शिकूया। प्रथम मी काही वाक्यांचे वाचन करणार आहे, नीट लक्षपूर्वक ऐका। मोहन अशी आईची हाक ऐकताच मोहन समजला, आईचं काहीतरी काम आहे। आई कुठल्या वेळी कशी हाक मारते हे मोहनला पक्के ठाऊक होते। कपाळावर आठ्या घालतच मोहन घरात आला। त्याला खेळायला जायचे होते। मोहनला पाहताच आई म्हणाली, अरे राजा, एक छोटंसं काम करशील का रे? मोहनने चेहरा कसनुसा केला। मोहन अशी हाक ऐकताच मोहन काय समजला? बरोबर, तुमची आई देखील तुम्हाला जेव्हा काहीतरी काम सांगते तेव्हा अशीच बोलते की नाही? त्याप्रमाणेच मोहन देखील खेळत असताना त्याने आईची हाक ऐकली, मात्र त्याला खूप कंटाळा आला होता। त्यामुळे त्याने चेहरा कसनुसा केला। चेहरा कसनुसा करणे म्हणजेच नकार दर्शविणे, कपाळावर आठ्या घालणे म्हणजे नाराजी व्यक्त करणे, म्हणजे त्याची कोणतेही काम करण्याची इच्छा नव्हती। हे आहेत वाक्प्रचार। या वाक्प्रचारांचा आपण वाक्यात उपयोग करत असतो। चला तर पाहूया, आई मोहनला काय काम सांगणार आहे। नीट लक्षपूर्वक ऐका। अरे जरा मला दुकानातून डाळ, तांदूळ आणि साखर आणून देणारे पटकन। मोहनने आईकडून पैसे व पिशवी घेतली आणि दुकानाकडे निघाला। दुकानदाराकडून साखर, डाळ आणि तांदूळ घेतले। दुकानदाराला पैसे दिले। दुकानदाराने परत दिलेले पैसे त्याने खिशात कोंबले। धावतच घर गाठले। मोहनने घरात पिशवी ठेवली। आईला पैशांचा हिशोब देण्यासाठी मोहनने आकडेमोड केली। कागदावर हिशोब मांडला। खिशातले पैसे काढून भराभरा मोजू लागला। दुकानदाराने चुकून 50 रुपये मोहनला जास्त दिले होते। त्याने हळूच पाहिले, आईचे लक्ष नव्हते। आई कामात होती। मोहनने थरथरत्या हाताने ती 50ची नोट पॅन्टच्या खिशात ठेवली। त्याने आईला हिशोब दिला। उरलेले पैसे मोजून दिले। आई काही म्हणणार तोच आईची नजर चुकवत मोहन म्हणाला, आई मी खेळायला जातो। मोहनचे मित्र खेळ खेळण्यासाठी वाटच पाहत होते। सर्वजण खेळात रमले, पण त्याचे मन खेळात रमेना। मोहन घरी परतला। आई मोहनची वाटच पाहत होती। चल हातपाय धुवून ये, जेवायला बसूया। मोहनने वरणभात कालवला। एक घास घेतला। एवढ्यात आई म्हणाली, अरे तू सकाळी आणलेल्या तांदळाचा हा भात आहे काय? कसा आहे तांदूळ? सांगा पाहू, दुकानदाराने चुकून मोहनला किती पैसे जास्त दिले होते? बरोबर, दुकानदाराने मोहनला 50 रुपये जास्त दिले होते। हे 50 रुपये आपल्याला जास्त आले आहेत हे मोहनने आईला सांगितलेच नाही। सांगितले नाही, परंतु त्याच्या मनात ते सलत होते, कारण तो आईशी खोटं वागला होता। त्यामुळे त्याला जेवणात देखील लक्ष लागत नव्हते। आईने मोहनला दुकानातून
काय आणायला सांगितले होते बरं? बरोबर, साखर, डाळ आणि तांदूळ. मोहनने कोणत्या तांदळाचा भात खाल्ला? मोहनने सकाळी जो तांदूळ दुकानातून आणला त्या तांदळाचा हा भात आहे असं आई त्याला म्हणाली. त्यामुळे त्याने स्वतः आणलेल्या तांदळाचा भात तो खात आहे असे वाटते. चला तर पुढे काय घडले पाहूया. चल हातपाय धुवून ये, जेवायला बसूया. मोहनने वरण भात कालवला. एक घास घेतला. एवढ्यात आई म्हणाली, अरे तू सकाळी आणलेल्या तांदळाचा हा भात आहे. काय, कसा आहे तांदूळ? मोहन अस्वस्थ झाला. त्याच्या पोटात खड्डा पडला. त्याला घास गिळता येईना. घास तोंडात फिरू लागला. त्याने बळेबळे घास गिळला. वर घटाघटा पाणी प्यायला. अस्वस्थ होणे म्हणजे त्याला चैन पडली नाही. त्याच्या पोटात खड्डा पडला. खड्डा पडणे, भीती वाटणे. त्याला पोटात खड्डा पडल्यामुळे घाससुद्धा गिळता येत नव्हता. त्याने बळबळ पाण्याबरोबर तो घास गिळला. मग आई म्हणाली, अरे मगाशी दुकानातला माणूस येऊन गेला घरी. आई म्हणाली, त्याला आईचे पुढचे बोलणे ऐकूच आले नाही. भीतीने त्याचे पाय लटलटू लागले. पोटात बाकबूक होऊ लागले. त्याला ती खिशातील नोट टोचू लागली. सांगा पाहू, ह्याच्या पोटात बाकबूक का झाले असेल? बाकबूक होणे म्हणजे भीती वाटायला लागली त्याला. कारण त्याने आईला न सांगता दुकानदाराने दिलेली ती जास्तीची नोट आपल्या खिशात ठेवली होती. ती त्याच्या मनाविरुद्ध त्याने ती ठेवली. ह्याचाच अर्थ त्याला ते आवडले नव्हते, परंतु समोर पैसा दिसला म्हणून त्याने तो खिशात ठेवला. आता आईला सांगायचे नाही असं त्याचं मन त्याला सांगू लागलं. परंतु त्या क्षणी दुसरे मन त्याला हे चुकीचे आहे असे सांगत होते. त्यामुळे मोहनचे पाय लटलटू लागले. पुढे आई म्हणाली की तो माणूस सकाळी दुकानात आला तेव्हा सकाळी दुकानात खूप गर्दी होती. त्या गर्दीत थोडा घोटाळा झाला, थोडी गडबड झाली. मग त्याच्या लक्षात आलं त्यानं तुला चुकून असे म्हणताच त्याला आणखीनच भीती वाटली. मोहनला पुढे ऐकणे असह्य झाले. त्याला वाटले आपण कबूल करावे, आईला सांगावे. आपण 50 रुपये घेतले. त्याने डावा हात खिशात घट्ट धरला आणि झटक्यात उजवा हात वर केला. पण मोहन काही बोलू शकला नाही. घाबरून मोहनला वाटले की आपण हे आईला सगळे कबूल करावे, परंतु त्याच्याने ते झाले नाही. आईने त्याला वरण वाढले आणि म्हणाली, अरे त्या सकाळच्या गडबडीत त्यानं तुला तांदूळ दिलेच नाहीत. थोड्या वेळाने मी पुड्या उघडल्या तर 2 पुड्यात डाळी आणि 1 पुडीत साखर. मी तुलाच हाक मारणार होते. इतक्यात तो आला आणि म्हणाला, अहो वहिनी, त्या शांताबाईची डाळ तुमच्याकडे आणि तुमचे तांदूळ त्यांच्याकडे. समदा घोटाळा झाला. समदा म्हणजे सगळा. त्या शांताबाईंचे तांदूळ डाळ आणि मोहनची डाळ असे 2 पुडे त्यांच्या घरी आले. त्यामुळे हा घोटाळा झाला होता. अरे म्हणून तुला मी मगाशी गमतीत म्हटलं, तू आणलेला तांदूळ कसा? आईने मोहनला गमतीत असं का म्हटलं असेल बरं? कारण मोहनच्या लक्षातच आले नाही की त्याने आपण दोन्ही पुड्यांमध्ये डाळच आणली आहे, तांदूळ आणलाच नाही. परंतु ही गंमत त्याला कळलीच नाही. कारण त्याचे लक्ष सगळे त्या 50 रुपयाच्या नोटेकडे होते. मग मोहनचा जीव भांड्यात पडला. जीव भांड्यात पडणे म्हणजे बरे वाटणे. आलेले संकट टळल्यावर जेव्हा जसे बरे वाटते तसं मोहनला बरं वाटलं की त्याला वाटलं दुकानदाराने आईला सांगितले की काय 50 रुपये जास्त आले म्हणून. पण जेव्हा त्याला हे कळले की आईला अजून काहीही माहीत नाही तेव्हा त्याला खूप बरे वाटले. त्याचा जीव भांड्यात पडला. तो कसनुसा चेहरा करून हसला, म्हणजे खोटं खोटं हसला आणि बळबळ जेवला. मोहनच्या मनात चलबिचल सुरू होती. चलबिचल सुरू असणे म्हणजेच गोंधळ सुरू असणे. काय करू आणि काय नाही असे मोहनला झाले. म्हणून ती नोट त्याला स्वस्त बसू देत नव्हती. आईची नजर चुकवण्यासाठी त्याने गोष्टीचे पुस्तक वाचायला घेतले, पण त्याचे लक्षच लागेना. त्याने पुस्तक ठेवून दिले. आई मोहनजवळ येत म्हणाली, आज शनिवार, इतक्यात बाबा येतीलच. मग आज संध्याकाळी आपण बाहेर जाऊ. तुला आणि बाबांना शर्टाचं नवीन कापड घेऊ. पण हे बाबांना सांगायचंच नाही. आपण दोघं मिळून त्यांना चकित करू म्हणजेच त्यांना आश्चर्यचकित करायचे आहे. मोहनला आवंढा गिळताना त्रास होऊ लागला. आवंढा गिळणे म्हणजेच श्वास घेणे.
त्याच्या डोक्यावरून हात फिरवत आई म्हणाली, अरे माझ्या लहानपणी आमची गरिबी होती. माझा फाटलेला फ्रॉक पाहून माझ्या मैत्रिणीच्या आईनं मला मैत्रिणीचा फ्रॉक देऊ केला होता. पण मी त्यांना ठणकावून सांगितलं, काकू आम्ही गरीब जरूर आहोत पण स्वाभिमानी आहोत. ज्यांची खरंच ऐपत नसेल त्यांना द्या. हे मी घरी सांगितल्यावर आईनं मला शाबासकी दिली. कोणाचं फुकट काही घेतलेलं तिला आवडत नव्हतं. बाबांनी दिवाळीला ठिगळं लावलेला शर्ट घातला पण मला नवीन फ्रॉक आणला. मुलांनो, आईने तिच्या लहानपणीचा हा अनुभव मोहनला सांगितला. मोहनच्या आईची देखील गरिबीच होती. त्यांचे वडील एकटेच कमवणारे होते, परंतु त्यांना कधीही त्यांच्या गरिबीची लाज वाटली नाही. ह्या उदाहरणावरून त्या किती स्वाभिमानी होत्या हे आपणास समजते. त्यांच्या मैत्रिणीच्या आईने जो नवीन फ्रॉक देऊ केला होता तो फ्रॉक त्यांनी घेतला नाही, उलट ठणकावून सांगितले. ठणकावून सांगणे म्हणजे स्पष्ट सांगणे की ज्याला खरोखरच गरज आहे त्याला तुम्ही द्या, मला काही गरज नाही. हे पाहून त्यांच्या आईने त्यांना शाबासकी दिली होती. हे मोहनने ऐकले. कोणाचं फुकट काही घेतलेलं तिला आवडत नव्हतं. बाबांनी दिवाळीला ठिगळं लावलेला शर्ट घातला पण त्यांना नवीन फ्रॉक आणला. यावरून मोहनला असे समजले की आपली आई किती स्वाभिमानी आहे व प्रामाणिक होती. आपणही तिच्यासारखीच असायला पाहिजे. हे ऐकून मोहन ढसाढसा रडू लागला. ढसाढसा रडणे, खूप जोरात रडणे. मोहनचे डोळे पुसत आई म्हणाली, अरे राजा, नवीन शर्टाचा विषय निघाला म्हणून ही जुनी गोष्ट आठवली. रडायला रे काय झालं तुला? हे बघ, तू माझा मुलगा आहेस, माझ्यासारखाच स्वाभिमानी आणि प्रामाणिक आहेस. मोहनचा हात न कळत खिशावर गेला. मोहन ताडकन उठला व म्हणाला, आई मी आलो ग, 1 मिनिटात, आणि चपला न घालताच घराबाहेर पळाला. मोहन, आपण देखील आपल्या आईसारखेच स्वाभिमानी आणि प्रामाणिक आहोत हे सांगण्यासाठी त्याने आपल्या मनातील पैशाची लालच सोडली व ते पैसे परत देण्यासाठी त्याने काय केले असेल बरं? चला आता आपण पुढच्या परिच्छेदात पाहूया. अरे आत्ता कुठे चाललास उन्हाचा? ती टोपी तरी घाल रे, आणि आता येतीलच बाबा. आईचे बोलणे ऐकायला मोहन घरात नव्हताच. तो भर दुपारी रस्त्यावरून अनवाणी धावत होता. तो थेट दुकानात गेला. दुकानदार एकटाच हिशोब करत बसला होता. मोहनने दुकानदाराला ती 50 रुपयांची नोट परत केली. म्हणाला, सॉरी, माझी चूक झाली. सकाळी मला तुमच्याकडून जास्ती पैसे आले, मला यायला उशीर झाला. दुकानदार हसला. त्याने मोहनला शाबासकी दिली. समोरच्या बरणीतले एक चॉकलेट काढून त्याने मोहनसमोर धरले. मोहनने हात जोडून पुन्हा एकदा सॉरी म्हटले आणि चॉकलेट न घेताच त्याने घराकडे धूम ठोकली. धूम ठोकणे, पळणे. चॉकलेट न घेताच तो थेट घराकडे धावत सुटला. धापा टाकतच मोहन घरात शिरला. त्याला नीट बोलताही येत नव्हतं. त्याला खूप भरून आले. त्याने आईचा हात हातात घेतला आणि म्हणाला, होय, मी सुद्धा स्वाभिमानी आणि प्रामाणिक आहे तुझ्यासारखा. होय, मी सुद्धा. मोहन भर दुपारी दुकानदाराकडे अनवाणी गेला. अनवाणी म्हणजे बिना चप्पलचे. त्याने चप्पल देखील घातली नाही आणि तसाच तो थेट दुकानदाराकडे गेला व त्यांना सॉरी म्हणाला. मोहन सॉरी म्हणाल्यामुळे दुकानदार खुश झाले. पहा, आपण कोणतीही जरी चूक झाली आणि आपल्याकडून कितीही मोठी चूक झाली, आपण सॉरी म्हटले किंवा आपण त्याविषयीची दिलगिरी व्यक्त केली तर समोरची व्यक्ती आपणास नक्कीच माफ करते. त्यामुळे आपणाला सॉरी देखील म्हणता आले पाहिजे. आपण स्वतःच्या अभिमानात किंवा गर्वात न राहता नेहमी नम्रतापूर्वक वागले पाहिजे आणि समोरच्याने केलेल्या उपकारांची आपण जाणीव देखील ठेवली पाहिजे. कृतज्ञ देखील राहिले पाहिजे. जर मोहन दुकानदाराकडे न जाता सॉरी जर म्हटला नसता तर नक्कीच तो त्याचा मोठा गुन्हा झाला असता व त्याच्याकडून तर असे गुन्हे सतत आणि वारंवार होत गेले असते. परंतु आईच्या सांगण्यामुळे तो दुकानदाराकडे जाऊन सॉरी म्हणाला आणि यानंतर त्याने असा गुन्हा पुन्हा कधीही केला नाही. तर मुलांनो, आपण देखील मोहनप्रमाणेच कधीही आपणाकडून कोणतीही चूक झाली तर नक्कीच सॉरी म्हणायला शिका आणि त्यामुळे तुम्ही देखील मोहनप्रमाणे स्वाभिमानी आणि प्रामाणिक बनाल. आज आपण या गोष्टीतून
हेच शिकलो आहे की आपण लालच न ठेवता, कोणत्याही गोष्टीची अभिलाषा न ठेवता आपल्या पालकांचा मान कसा मोठा होईल, त्यांची मान आपल्या कामाने ताठ कशी राहील ह्याचा विचार करायचा आहे व आपल्याकडून कोणतीही चूक घडणार नाही याची काळजी घ्यायची आहे व स्वाभिमानी आणि प्रामाणिक राहायचे आहे. आवडली की नाही गोष्ट मुलांना तुम्हाला? मोहनने त्या दुकानदाराचे पैसे परत दिले, त्यामुळे तो ताठ मानेने आईला म्हणू शकला, होय मी सुद्धा असेच वागणार ना. चला तर या पाठावरील स्वाध्याय लिहून घ्यायचा आहे. आजचा स्वाध्याय आहे, खालील वाक्प्रचारांचे अर्थ लिहा. वाक्प्रचार क्रमांक 1, पोटात बाकबूक होणे. 2, जीव भांड्यात पडणे. 3, पाय लटलट कापणे. आणि 4, ढसाढसा रडणे. या व अशा अजूनही काही इतर वाक्प्रचारांचे तुम्ही अर्थ लिहायचे आहेत आणि त्याचा वाक्यात उपयोग करता येतोय का ते पाहायचे आहे. धन्यवाद.